जनरेशन की पहली पसंद, स्मार्ट और सुपर स्टाइलिश। 140 किलोमीटर्स की रेंज, फुल डिजिटल डिस्प्ले, मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी, प्रीमियम डिजाइन, आरामदायक सीट, सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात, जीरो मेंटेनेंस। बुक कीजिए अभी सीका SYD, द बिग ई स्कूटर। रावेरमध्ये IMA ने तहसीलदारांना दिले निवेदन। CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांच्या MMC नोंदणीला आक्षेप। रुग्णांच्या आरोग्यासाठी IMA ची ठाम भूमिका। CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अर्थात MMC मध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तापी व्हॅली शाखेने तीव्र विरोध दर्शविला आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन तापी व्हॅली शाखा सावदा, रावेर, यावल यांनी रावेर नायब तहसीलदार RD पाटील यांच्या मार्फत राज्य शासनाला निवेदन सादर केले आहे। या निवेदनात CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांना MBBS शिक्षण व प्रशिक्षण शिवाय आधुनिक वैद्यक पद्धतीची परवानगी देणे रुग्णांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते अशी भूमिका मांडण्यात आली आहे। तसेच अशा निर्णयामुळे पुराव्यावर आधारित वैद्यकीय सेवेची गुणवत्ता आणि विश्वासार्हता कमी होण्याची भीती IMA ने व्यक्त केली आहे। या विषयावर मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच मुख्यमंत्री आणि संबंधित विभागांनी या विषयात तातडीने हस्तक्षेप करून रुग्णांच्या हिताला प्राधान्य द्यावे अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तापी व्हॅली शाखेने केली आहे। यावेळी अध्यक्ष डॉक्टर संदीप पाटील, सचिव डॉक्टर सुचिता कुईटे यांच्यासह डॉक्टर सुनील चौधरी, डॉक्टर योगिता पाटील, डॉक्टर दत्तप्रसाद दलाल, डॉक्टर मिनल दलाल, डॉक्टर शांताराम पाटील, डॉक्टर योगेश पाटील तसेच तापी व्हॅलीचे सदस्य उपस्थित होते। या घडामोडींवर पुढे काय निर्णय होतो याकडे वैद्यकीय क्षेत्रासह सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। रावेर, सावदा, फैजपूर, यावल, ताप्ती व्हॅली ब्रँच तर्फे आम्ही प्रोटेस्ट केलेला आहे आणि त्या प्रोटेस्टच्या संदर्भात निवेदन द्यायला माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आलेलो आहोत। रावेर, यावल, सावदा, फैजपूर या भागातील IMA ब्रँचचा आम्ही प्रोटेस्ट केलेला आहे, कारण होमिओपॅथीच्या काही होमिओपॅथीचा जो कोर्स आहे त्या कोर्सच्या लोकांना 1 वर्षाचा ॲडिशनल कोर्स करून त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस गव्हर्नमेंटने अलाउड केलेली आहे आणि ते अलाउड केल्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन हे ॲलोपॅथीच्याच MMC मध्ये करायचं म्हणून त्यांनी करू नये म्हणून आमचा प्रोटेस्ट आहे आणि म्हणून आज आमचा प्रोटेस्टचा 3रा दिवस आहे आणि आम्ही इमर्जन्सीसुद्धा आज बंद ठेवलेले आहे। तर पूर्ण रावेर, सावदा, फैजपूर आणि यावल या ब्रँचच्या तर्फे आम्ही हा प्रोटेस्ट पाळत आहोत। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा प्रोटेस्टला जो केला जातो आहे त्याला आम्ही आमच्या ब्रँचतर्फे सपोर्ट करतो आहे आणि या पद्धतीने गव्हर्नमेंटने ताबडतोब याचा कॉग्निझन्स घ्यावा अशी आम्ही विनंती करतो आहोत। या संदर्भात सांगायचं म्हटलं तर आमचं कुठल्याही पॅथीच्या बाबतीत अनादर करण्याचा हेतू नाही आहे आणि आम्ही त्यांचा तेवढाच रिस्पेक्ट करतो, परंतु ह्या गव्हर्नमेंटने घेतलेल्या डिसिजनच्या संदर्भात हा प्रोटेस्ट आम्ही करत आहोत। IMAच्या प्रेसिडेंटने आता जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकारने याची दखल घेऊन रुग्णांच्या जीवनाशी करणारा जो खेळ चाललेला आहे तो थांबवावा आणि लवकरात लवकर यावर डिसिजन घेऊन आम्हा लोकांना कामावर रुजू करण्यासाठी परवानगी द्यावी। IMA ताप्ती व्हॅली म्हणजे फैजपूर, रावेर, सावदा, यावल सगळे डॉक्टर्स जमलेले आहोत आणि हा जो प्रोटेस्ट आहे तो पूर्ण राज्यस्तरावर आजचा आमचा 3रा दिवस आहे। सुरुवातीचे 2 दिवस आम्ही इमर्जन्सी सेवा देत होतो, परंतु आजपासून इमर्जन्सी सेवाही आम्ही बंद केलेल्या आहे। याला सर्वस्वी जबाबदार हे राज्य शासन राहील, म्हणून त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीची दखल घ्यावी, कारण हे आंदोलन पूर्ण राज्यभर पेटलेले आहे आणि हे पुढे देशव्यापी होण्याची दाट शक्यता आहे। म्हणून लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी आणि रुग्णांचे हाल होणार नाही हे पाहावे। खरं तर एक वर्षाच्या सर्टिफिकेट कोर्स नंतर एवढं मोठं MBBSचे MMC म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये BHMS डिग्री घेऊन रजिस्ट्रेशन होणे ही खरंच दुःखद गोष्ट आहे आणि ह्याचे पेशंटचे हाल होऊ शकतात किंवा मग पेशंटला ती लोक सुविधा नाही देऊ शकत। प्रत्येकाने आम्ही सगळ्या पॅथीचा रिस्पेक्ट करतो, परंतु त्यांनी आपापल्या पॅथीमध्ये काम करावं आणि MMC मध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन न होऊ देणे
हाच आमचा आजचा अजेंडा आहे. शुभ कार्यासाठी जागा शोधताय? मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या माऊली फार्मच्या दत्तगुरु लॉन्सला. आलिशान सुविधा, स्वच्छ परिसर, सुंदर लाइटिंग, प्रशस्त जागा, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात. लग्न, रिसेप्शन, साखरपुडा, बारसे, वाढदिवस, पार्टी इव्हेंट, डोहाळे जेवण, धार्मिक सोहळे व सामाजिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी सुंदर, शांत, निसर्गरम्य वातावरणाचा अनोखा संगम असलेले व एसी रूम्स उपलब्ध करून देणारे एकमेव दत्तगुरु लॉन्स. आलिशान जागा, सर्वोत्तम लोकेशन, भव्य पार्किंग व्यवस्था, मंदिराची सोय, आकर्षक ऑफर्स व सर्वसामान्यांना परवडणारे दर यासाठी विश्वसनीय नाव म्हणजे दत्तगुरु लॉन्स. तेव्हा आजच भेट द्या दत्तगुरु लॉन्स, माऊली फार्म, सावदा रोड, रावेर, जिल्हा जळगाव. बुकिंग साठी संपर्क 91 75 71 71 65 तसेच 92 60 42 04 24 आणि 90 67 26 60 00. मुक्ताईनगर ते कुऱ्हा काकोडा रस्त्यावर शेकडो खड्डे, वाहनधारक त्रस्त. वाहन चालवताना करावी लागते तारेवरची कसरत. मुक्ताईनगर ते कुऱ्हा काकोडा रस्त्यावर शेकडो खड्डे पडले असल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विदर्भात जाणारा महत्वपूर्ण हा रस्ता आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून असते. मात्र ठिकठिकाणी खड्डे पडले असल्यामुळे रस्ता सर्वत्र उखडलेला आहे. यामुळे वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. धरती पाईपने आणले पाणी, शेते पिकले सोन्यावाणी. भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा. गंज विरोधक, उष्णता विरोधी, दणकटपणा, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा धरती पाईप. शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप. संचालक दिलीप शेठ पुलमचंद अग्रवाल व आयुष दिलीप शेठ अग्रवाल. आमचा पत्ता धरती पीव्हीसी पाईप, निर्माता तिरुपती ॲग्रो प्लास्ट, गट नंबर 1257, रावेर पाल बायपास रोड, रावेर, जिल्हा जळगाव. अधिक माहितीसाठी संपर्क 99 23 36 23 39 तसेच 91 75 28 85 25 व 75 88 64 76 97 आणि 91 21 80 87 88. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी. अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफू गल्ली, रावेर. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यानपिढ्यांची परंपरा.